मूर्तिजापूर येथील सिरसो गायरन परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका युवकांची निर्गुण हत्या तर 8 जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे। मूर्तिजापूर शहर नजीक हिरपूर रोडवर असलेल्या सिरसो गायरन परिसरात दिनांक 25 रोजी सकाळी 6 ते 7 वाजताच्या सुमारास अनैतिक संबंधाच्या संशयावरून 2 गटात तुफान हाणमारी झाल्याची घटना घडली आहे। या घटनेत एका 19 वर्षीय युवकाची कुऱ्हाडीने निर्गुण हत्या करण्यात आली, तर या वादात इतर 8 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। प्राप्त माहितीनुसार रेणुका दयावान भोसले वय 30 वर्ष सिरसो गायरन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे भासरे चंदू दामू भोसले हे सदर ठिकाणी त्यांचा परिवारासह राहतात। त्यांना 3 मुलं व 1 मुलगी असून मुलीचे लग्न झाले आहे। तिचे पती राहुल चव्हाण यांचे प्रदीप किशोर भोसले यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून वाद निर्माण झाला। या वादाचा निपटारा दिनांक 24 रोजी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये झाले असताना परत दिनांक 25च्या सकाळी सदर वाद पुन्हा उफाळला। या वादाचे रूपांतरण क्षणातच हाणमारीत होऊन यात 19 वर्षीय सूरज चंदू भोसले सिरसो गायरन या युवकाची कुऱ्हाडीने अमानुषरित्या मानेवर वार केल्याने जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे सिरसो गायरन परिसर व श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आल्याने या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते। आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास मूर्तिजापूर जवळील सिरसो गायरान तिथे एक पारधी वस्ती आहे। आपसात चुलत भावांमध्येच काहीतरी घरगुती कारणावरून त्यांच्यात वाद झाले आणि एकमेकांना त्यांनी कुऱ्हाडी, काठ्या, दगडगोटे याच्याने मारहाण केली। त्याच्यामध्ये सूरज चंदू भोसले नावाचा एक 19 वर्षाचा मुलगा, त्याला डोक्याला कुऱ्हाडीचे 2 घाव आहेत। त्या कुऱ्हाडीच्या घावामुळे, त्या जखमांमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याला सरकारी दवाखाना आणलेला आहे आणि त्याचे वडील आणि भाऊ हे पण जखमी आहेत। त्यांना अकोल्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये इलाजासाठी नेलेलं आहे आणि याच्यामध्ये जे 4 प्रमुख आरोपी आहेत ते आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। सध्या ते आमच्या पोलीस स्टेशनला बसवलेले आहेत। FIR करणं चालू आहे आणि याचं पोस्टमॉर्टम आणि विधी झाल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल। त्याच्यामध्ये 3 जण जखमी आहेत। एक जो मयत झालेला आहे सूरज चंदू भोसले, याचे वडील, त्याचा भाऊ आणि याची आई, 3 जखमी आणि हा मयत झालेला आहे। तर याच परिसरामध्ये काही शस्त्र पण सापडले असं सांगितलं जातं याच प्रकरणामध्ये? हा, याच्यामध्ये कुऱ्हाडीने तो मार लागलेला आहे, तो कुऱ्हाडी जप्त केलेली आहे। त्यानंतर काठी, पाईप आणि काय म्हणतात त्याला, कुदळ, एवढ्या वस्तू जप्त केलेल्या आहेत। व्यवस्थित अजून कारण समोर आलेलं नाही, पण घरगुती वाद एवढं कळालेलं आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या सिरसो गायरन परिसरामध्ये आज सकाळी जर बघितलं तर अनैतिक संबंधाच्या संशयावरून 2 गटामध्ये तुफान हाणामारीची घटना घडलेली आहे। या घटनेमुळे जर बघितलं तर एका 19 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर सदर युवकाला यामध्ये कुऱ्हाडीने वार केल्यामुळे याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे। तर या घटनेमुळे या परिसरामध्ये मोठे तणावाचे वातावरण झालेले आहे। कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये याकरिता अकोल्यावरून या ठिकाणी RCB पथक या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। तर या परिसरामध्ये सिरसो गायरन परिसर आहे, या परिसरामध्ये पोलीस मोठा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारची या ठिकाणी घटना घडू नये याकरता मूर्तिजापूर शहर पोलीस असतील किंवा मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस सह अकोला येथील RCB पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता आपण कशा प्रकारे पोलीस प्रशासनाने मोठा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पुढील कारवाई जी आहे मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत। तर या ठिकाणी जर बघितलं तर शांतता या ठिकाणी सध्या जरी असली तरी तणावाचं वातावरण मोठ्या प्रमाणात असल्याचं सांगण्यात येत आहे। कॅमेरामन अमेय आगेकर सह मी प्रतीक कुरेकर, CEN न्यूज, मूर्तिजापूर, अकोला। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।